तर आमची शेतकऱ्याची एक प्रक्रिया आहे की बाबा आमच्या इथं जवळ एक केंद्र झाल्यामुळं आम्हाला शेतकऱ्याला भरपूर त्यांचा फायदा झालेला आहे. जवळ माल पडायला आहे. बाकीचं बाहेर न्यायचं म्हणलं की आम्हाला भरपूर खर्च लागलो आला. सगळी सुविधा चांगल्या आहेत इथं. अच्छा. इथं पाणी वगैरे आहे का तुम्हाला प्यायला? हो, पाणी आहे. पाण्याची भरपूर सुविधा आहे. फिल्टरचे पाणी आहे. शेतकऱ्याची चांगली सोय केली. दुसरं तुम्हाला या ठिकाणी म्हणजे घेऊन कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी? तसं आम्ही शेतकरी समाधान आहे याच्यामध्ये. समाधान शेतकरी. हा. दर काय सध्या? सध्या 5,875 आम्हाला एक एकरी 9चा आवरेज आलेला आहे. चांगला झाला, नंबर 1 झाला. आज या ठिकाणी महादेव पिंपळगाव सेंटर कृषीराज माल खरेदी विक्री संघ या ठिकाणी प्रदीप भैया आणि विवेक भैया यांच्या अध्यक्षतेखाली चालतो, जे शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसार खरेदी चालू आहे. आता इथल्या तुम्हाला काय भाव भेटते तुम्हाला इथं? शासनाचा 5,875 रुपये. सेंटर भरपूर आहे इथं अर्धापूरमध्ये. इथल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय यावं तुम्हाला काय सांगाल? म्हणजे सेवा चांगली, सेवा चांगली आहे. संपर्कामध्ये शेतकऱ्याच्या थेट संपर्कात गाव परत जाऊन नोंदणी घेतली आणि प्रत्येक शेतकऱ्याला मॅसेज आणि एका दिवसामध्ये वाहन खाली करून देण्याची जिम्मेदारी आहे. ऑनलाईन करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र? ऑनलाईन करण्यासाठी 7/12 आणि आधार. तुम्हाला काही त्रास झाला का सेंटर? अजिबात नाही. नमस्कार, मी प्रदीप बाळासाहेब देशमुख, कृषीराज शेतमाल खरेदी सहकारी संचालक आहे. आमच्याकडं अर्धापूर तालुक्यासाठी अर्धापूर नांदेड या भागाचा मुखेड या भागासाठी खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स सध्या येतोय आणि आमच्याकडे नोंदणी करत शेतकरी 400 शेतकरी प्लस शेतकरी नोंदणी करत झालेले आहेत. त्याच्यामध्ये आमची जवळपास 3,000 प्लस खरेदी झालेली आहे सध्याच्या पोझिशनला आणि खरेदीला सुरुवात आम्ही 7 तारखेपासून केली. तुरीसाठी आमच्याकडे 500 क्विंटलच्या प्लस खरेदी झालेली आहे आणि जवळपास म्हणजे 200 लोक तुरीसाठी ऑनलाईन झालेत समजा. आणि नोंदणीसाठी 31 मार्च एक शेवटची तारीख आहे. शेतकऱ्यांनी हमी भावाचा लाभ घ्यावा आणि नोंदणी करावी, जेणेकरून बाजारामध्ये भाव अजून कमी झाले, सध्या कमीच आहेत पण अजून बी कमी झाले तर त्याच्यात आपल्याला नोंदणी करून लाभ घेता येईल. शेवटी नोंदणी केल्यानंतर माल देण्यासाठी अजून पुढचे 30 दिवस बाकी आहेत, पण सध्या तरी नोंदणी करावी. म्हणजे द्यायला वेळ आहे पण नोंदणी केल्याशिवाय देता येणार नाही. त्यामुळे नोंदणी करून द्यावी, जेणेकरून डेट नाही वाढली, नोंदणीची तारीख जर नाही वाढली तर ते हे होईल. माझं खरेदी केंद्र विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्या मार्फत NCCF मार्फत चालू आहे. माझ्याकडे विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा भरपूर बारदाना उपलब्ध करून देतात ते लोक. वरचे सगळे आमचे DMO ठाकरे साहेब असतील तर बाकी म्हणजे वर नागपूर सगळे हेड ऑफिसचे सगळे लोक असतील, सगळ्या गोष्टी पुरेपूर. मी विवेक विश्वनाथ देशमुख, कृषीराज शेतमाल खरेदी सहकारी संस्थाचा संचालक आहे. 7 मार्च पासून आपली हरभरा खरेदी केंद्र सुरू झालेलं आहे. ऑनलाईन साठी शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि 7/12 लागतो आणि त्यावर पीक पेरा अनिवार्य आहे. गेल्या वर्षीचा माल खरेदी केला जातो का? नाही सर, गेल्या वर्षीचा नाही, या वर्षीचाच माल खरेदी केला जातो. नाही, गेल्या वर्षीचा माल म्हणजे एक बघायला गेलं तर डॅमेज, डंकी या काही गोष्टी असतात, त्यामुळे आपल्याला तो माल जमत नाही. आतापर्यंत किती शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी आहे? एक जवळपास 410 ते 420 शेतकरी सध्या तरी ऑनलाईन झालेले आहेत आणि 31 मार्च पर्यंत ऑनलाईनची मुदत आहे आणि ती सुरूच आहे अजून. आपल्या खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान काय असणार आहे किंवा काय सुद्धा? शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे की 31 मार्चच्या अगोदर ऑनलाईन करून घ्यायला पाहिजे आणि या हमी भावाचा फायदा घेतला पाहिजे. साईट वगैरे व्यवस्थित चालत आहे ना? साईट सध्या तरी कंटिन्युअसली सुरळीत आहे. आतापर्यंत तरी साईट म्हणा किंवा कोणत्या गोष्टीची अडचण गेलेली नाही.